नमस्कार मित्रांनो, तुमचं छोट्याशा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आहे ना आपण गौऱ्या वाहू राहिलोय. हे बघू शकता. डायरेक्ट आपण आहे ना घरापासून गौऱ्या आहे ना डोक्या वाहतोय ना इथं ठेवतोय, कारण घरापाशी गाडी जात नाही आपल्या, त्यासाठी गाडी इथं येते, त्याच्यामुळे आपल्याला गौऱ्या वाहतो. हे बघू शकता. एवढे आम्ही 1 तासात वाहिले बघू शकता. आणि ह्या गौऱ्या केलेल्या आहे मम्मीनं. हा आपला सोपन महाराज तळवड्यावरून आणलाय खास गौऱ्या वाहायला. महाराज बघा लाजू राहिला कॅमेऱ्यामध्ये यायला. जाऊ ना. आणि हे बघा मित्रांनो, अजून एवढ्या गौऱ्या आहे. मित्रांनो, ही किती गौरी असेल हे नक्की सांगा. ह्या अजून बाकीच्या आहे आणि इकडं बाकीच्या आहे. आणि गाडी इथं आहे, ती गाडी आपली डायरेक्ट बघू शकता. हे गोण्या व्हायच्या आहे. आणि आपण महाराज आणले, सोपन महाराज तळवडीचे खास पाहुणे आणले गौऱ्या व्हायला. त्याची स्माईल बघा किती मस्त आहे. आणि हे बघा हे काय केलं, व्ही केलाय का काय केलंय हे. आणि बाई मस्त गौऱ्या विचू राहिले, गोणीत भरू राहिली. पटकन जाऊन गौऱ्या पाटापाटा वाहू. आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. फार गाडी आहे आणि आता गाडी उद्या सकाळी येणार आहे. गाडीत आपल्याला उद्या भरायची आणि डाय नाशिकला न्यायची आहे गांग्या विकायला. आणि चला मग आता गौऱ्या वाहून घेतो, मग दाखवतो तुम्हाला. आणि दोन आणि ते पाय का असा काय पळू राहिला. इकडं आणा, ती गाडी येईल तिथं. कुत्र्यानं तांबाटा आणलं तुला खायला, खाय ना. तुझाच भाऊ दिसतोय रे तू. काय रे, आवर ना त्या गोणी इकडे कर ना. तुझी स्माइल लय भारी आहे रे. तुझ्या स्माइल आयुष्यात सॉफेट आहे. 2-3 पुरी फिरावत असेल तिथं. काय रे, मला वाटतं तू लग्नाला गेला तिथं जाऊस फिरावत असेल पोरी. बरे नवरदेव टाकून तो अगत पोरी पाहत असतील. दसऱ्याला एक बिस्किट पुडा नाही दिलाय वळ. हे बाबू, दसऱ्याची इज्जतच नाही. पावड आहे का तुला, पण तू इज्जत नाही यार. पळ दसऱ्यात औषध खाऊन मर. आता चप्पल ये बाबू, चप्पल तुटली. चप्पल तोडली तर 400 रुपयाची चप्पल तुटून गेली. मला एक रुपये शप्पल पण अशी अरे बाबू, दसऱ्या 10 रुपयाच्या पावड्या करता 400 रुपयाची चप्पल तुटली. 10 रुपयाच्या पावड्या करता भाऊची 400 रुपयाची चप्पल तुटून गेली. वाटोळ झालं आता. चप्पल दाखव, चप्पल दाखव. हे बघा चप्पल दाखव एकदा. काय रे, आता तो बाप लय मारील. आता याचा म्हातारा म्हणशील, सुकाळीच्या तो चप्पल तोडून टाकली. 15 दिवस झाले नाही आणून, सुकाळीच्या ना वाटोळ करून टाकलं. बरोबर असंच म्हणतोय ना. आता याचा म्हातारा म्हणशील, सुकाळीच्या तो चप्पल तोडून टाकली. 15 दिवस झाले नाही आणून, सुकाळीच्या ना वाटोळ करून टाकलं. बरोबर असंच म्हणतोय ना. लय व्याकार कत्री म्हातारा. अरे आज दसरा तो काहीतरी लावून आला, एकदम चेहऱ्यावर क्वालिटी दिसतोय. त्या चेहरा तुझा काहीच लावेल नाही. ऐक, उद्या आपल्या गौऱ्या वाहायच्या गाडीत. हसत काय लाजू राहिलाय का तू. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज सकाळी सकाळी आपण गौऱ्या भरायला आलोय. गाडी पण आलेली आहे आपली वाहनो. आणि आता मी गाडी थोडी चालवली, पण मला काही गाडी जमली नाही. आता ड्रायव्हर दुसरा बसला आपला इष्णू भाऊ. आणि बघू शकता सकाळी सकाळी तो सोपन महाराज पकडला आज होतो. आणि तोच तो इज्जत घाली. तो आता इज्जत काय द्यायची त्याला. जावं आमच्या तेलंगांचा. बस एकदम ओके. एकदम गाडी बघा, एकदम खतरनाक मध्ये गाडी लावली. आता ह्या गौऱ्या भरायच्या आहे पहिल्या, नंतर या भरायच्या दुसऱ्या दिवशी. अजून काही नाही ना. आमचा तेलंगाचा जावय कसा पळू राहिला, लाजू राहिलाय. जावय म्हणाले लाजू राहिलाय. चला बरं, आवरा फाळके वेळके काढ महाराज.
आणि चला मित्रांनो पहिलं गावऱ्या भरतो मग व्हिडिओ काढू नाही तर मग म्हातारा आल्यावर बाका मारील मला. चला भावानू गावऱ्या भरायला लागलो. दादा तिकडनं शेर येत होता सुकाळीच्या भर नाही तर बाका मारील. द्यायला गेलो पहिल्यांदाच गावऱ्या पाडल्या बघू शकता. आईला म्हणलो आज दिवसच काय भांगार गेलाय काय माहीत. आणि त्याच्यात मग म्हातारा मागच उभा राहील. आईला म्हणलो तो त्या कोणाचं तोंड पाहिलं सकाळी सकाळी काही चुकी झाली का लगेच शिव्या देतोय. अहो लय बेकार आहे मग म्हातारा. आणि अर्ध्या तासात आपण गाडी भरली एकदम. 1 तास अर्धा तास लागलंच आपल्याला गाडी भरायला. चला बघू शकता एवढा कटाळा येईल होता पण काय मग म्हातारा मागून म्हण सुकाळीच्या तो गाडी भरली नाही तुला जेवायला येणार नाही. मग लागलोच भराय. चला म्हणलो भरू नाही ते जेवायला येणार नाही खरंच. आपण आहे ना गावऱ्यांची गाडी भरली बघा. गाडी आता भरली आणि बाकीच्या गावऱ्या इथंच आहे. या बघू शकता एवढ्या उरल्या. आता ही दुसऱ्या ट्रिपला न्यायची आहे. आणि आता या ट्रिपला फक्त एवढी गाडी भरून न्यायची. आता मी डाय गांगेवर चालू आहे आवरून बिवरून. कारण मी मला जायचं नव्हतं पण तिथं उतरावायला कोणीच नाही. हे बघू शकता गाडी कशी अडचणीतून काढली आपण. रस्ता नाही पण क्वालिटी डायरेक्ट बघा. गाडी बघा कशी भरली. डाय नदी आहे इकडनं. नदीच्या दोन्ही बाजूनी मध्ये एवढा चिवड रस्ता आहे बघा. कशा रस्त्यातून गाडी काढली. डायव्हर VIP डायव्हर आहे आपला. हे बघू शकता. चला आता आपण डायरेक्ट गांग्यावर चाललोय. तुम्हाला पूर्ण दाखवतो. बघू शकता आपला ड्रायव्हर एकदम क्वालिटी ड्रायव्हर आहे. आणि आम्ही अर्ध्या तासातच गंगेवर पोहोचलो. घरापासून फक्त 40 मिनिटं लागले आपल्याला गंगेवर जायला. बघू शकता समोरच गंगा आहे एकदम क्वालिटीमध्ये. रस्ता गावसा वेळ लागला थोडा पण कशी तरी जागा सापडवली. कारण इथं काही उद्या कार्यक्रम होणार होता त्याच्यामुळे इथं गाड्या उभ्या करून नाही दिल्या. आणि आम्ही मग इकडं चाललो. बघू शकता एवढ्या गावऱ्या मोडाळ शिरसाट नाक त्र्यंबक पट्ट्यातल्या आख्या गावऱ्यात बघू शकता. अरे काय गाड्या काय म्हणलो आता काय आपल्याला भाव सापडत नाही. पण आता म्हणलो काय उपयोग नाही. आता 1500 रुपये भाडं खर्चून आपण आलोय पण काहीतरी आता करायच लागल. हे बघू शकता 2 कार्यकर्ते उन्हात आणता आपण सोबत घेतले. आपल्या इथं समोरच फॅन भेटले. हे बघू शकता फॅन बघा आपल्याला ओळखलं त्यांनी. काय म्हणता पटकन फॅन बिनला आपल्या भेटलो आणि गावऱ्या उतरावायला लागलो. कशा तरी गावऱ्या उतरावल्या. माऊस भाऊ आणला होता जोडी. त्याला म्हणलो चाल तुला चहा पाजतो उतरावला. तर बरं भाऊ चहा नको पाजू थंड पाज म्हणलो. चालू बिने तुला थंड पाजतो 10 रुपयाचा. आणि घेतल्या खाली बाई त्यांना थांबवलं ना आम्ही वरतून द्यायला होतो. एक समोरची आती आणि ही बाई आहे. त्यांना म्हणलो तुम्ही खाली उतरावायला लागा आम्ही देतो पटापट. मग काय अर्ध्या तासात गाडी रिकामी केली. पहिली त्यांची आतीन त्यांची गाडी रिकामी केली. फायनली मित्रांनो एवढी गाडी उतरावली आहे. बघू शकता हा एक ढीग आणि हा एक ढीग. 1 तास झालं गाडी उतरावित होतो. वैतागून गेलो घाम आला पार. आताशी गाडी रिकामी झाली. हे बघू शकता पूर्ण आपण डायरेक्ट गावात पण आणलंय विकायला. लय एकदम खतरनाक. आता मित्रांनो गाडी उतरावून घरी चाललोय आपण. परत एक गाडी उद्या सकाळी आणायची. चला मग तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा. सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक करा फॉलो करा कमेंट करा. जय हिंद जय महाराष्ट्र.